आदरांजली वाहताना त्यांनी पाठवली. त्याच मोदींनी त्याच बाळासाहेबांची शिवसेना तोडली फोडली आणि शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसवलं. आता मोदी एकनाथ शिंदेकडून ऊर्जा, प्रेरणा, मार्गदर्शन घेतात का, असा लोकांच्या मनात एक प्रश्न आहे. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना किंवा आदरांजली वाहता तरी व्हायलाच पाहिजे. असे अनेक मान्यवर त्यांनी आज बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. बाळासाहेब एक महान व्यक्तिमत्व होते. मी कालच असं म्हणालो की लोकमान्य टिळकांनंतर लोकमान्य असलेले बाळासाहेब ठाकरे होते. लोकमान्य. आज संध्याकाळी शिवसेनेतर्फे शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाचा म्हणजे जन्मशताब्दी वर्षाचा एक सोहळा षण्मुखानंद हॉलला होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरीनं राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला आणि देशाला एक फार मोठा विचार दिला. तो म्हणजे भक्कम एकजुटीचा. मग मराठी माणूस असेल किंवा हिंदू असेल, ऐक्याची वज्रमूठ ही कोणत्याही संकटाशी सामना करू शकते आणि त्यांनी ते दोन्ही ठिकाणी करून दाखवलं. बाळासाहेबांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर आणि वीर बनवलं. त्याला त्यांचं न्याय, हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून दिली. अशा बाळासाहेबांचं स्मरण आमच्यासारख्यांना सदैव होत असतं आणि महाराष्ट्राला त्यांचं विस्मरण कधीच होणार नाही. देखिए पार्टी डिसाइड करेगी. पक्ष जो आहे भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये महापौरपद सोडणार नाही. ते शिवसेना प्रमुखांचे फोटो वगैरे राजकीय स्वार्थासाठी वापरतात. तसं नसतं तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली नसती. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण करून दिलं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व, त्यांचं अस्तित्वच नव्हतं काय, ते अस्तित्व बाळासाहेबांनी निर्माण करून दिलं आणि त्याच बाळासाहेबांचा पक्ष तुम्ही